महाराजांना नतमस्तक करून हा शंकासूर दानव महाबलशाली झाला. आता अखेरचे कर्तव्य म्हणजे त्या दिव्य मानवाकडून त्रिशूलास्तकात करून शंभू महादेवांना हस्तांतरित केले. म्हणजेच त्या कैलासासहित मेरूपर्यंतही माझा होईल. महापराक्रमी राजन शंकासुरा या नारदाचे आपला प्रणाम. रावेनाथ मुनी, तुमचे आगमन म्हणजे काहीतरी शुभ संकेत असावा. मुनी कथन करा तुमची शुभवाणी. राजन शंकासुरा जरा सावध असावे म्हटलं. शेवटी देवसमोर आहे हे विसरू नकोस. ते म्हणतात ना, जन्मांच्या जन्मांतरी जन्मतोच नरा देव तो सोयरा खरा. अरे नारदा, अरे तू देवाचा दास, अखेर देवाची मालक असणार ना. जा इथून निघून जा. काय का तुझी शेती आणि मुंडी छाटून टाकेल. जा ब्रह्मांडात चालतो इथून. कशी तुझी इच्छा. नारायण नारायण. असंभव. अरे हा कधीचा नारद मला सावध म्हणून गेला. अरे हा गणेश, हा दानव आम्हाला तू आहे. प्रणाम दानवराज. दानवराज मला भिक्षा द्या. अरे दिव्य मानवा, तू तर शंभू महादेवांचा त्रिशूल हस्तगत करणारा माणूस नाहीस ना. हे अगदी सत्य आहे. हे त्रिशूल त्या शिवशंभू महादेवांचंच आहे. साक्षात देवादिदेव महादेव मला भिक्षा देऊ शकले नाही. अरे नादा मानवा, हे त्रिशूल मला पाहिजे आहे. नाहीतर मृत्यूला आमंत्रण देशील. दानवराज, जर तू माझ्याशी युद्धात जिंकलास तर हे त्रिशूल तुझे. मग आहेस ना तयार. अरे नादा मानवा, मृत्यूच्या दारात उभा राहून साक्षात मृत्यूला आमंत्रण देत आहे. तुझ्याकडे असं तुझ्या एवढंच गमेट असेल तर स्वीकार त्याचे आव्हान. अर्थात